जिजे काल पैसे आणलेत. आता तुला किस्त लागत्यात आणि किस्त कमी पडत्यात. ह्याचा जरा हिशोब नीट लाव. हा आ, ती मोजलं का पैसे? नाही. मोजा की अरे मोजा की. हा जेडे मोज ग. किस्त आहेत 70,000. फक्त 70. हो एवढंच मिळालं व्हय? पैसे जास्त मिळायला पाहिजे होतं. अगं मला बी तेच वाटतंय. आता एवढं कमी पैसे मिळाले काय करावं बाबा? जिजे अगं होत्याल गोळा. आज्या त्या राहुल्याने विकायला पैसे गोळा केले कर इकडे नाही भरणार. का? तो म्हणलाय मला नाही जमणार. आणि राहुल्यानं त्यानं जमवलेत की. त्याला परत दिलं बापून पैसे आणि इतक्या पैसे भर ना. मग त्याला काय आर्मीत भरती व्हायचं नाही वे? तो म्हणलाय पैसे न भरता मी भरती होणार आहे. मग तुला काय होतं तसंच करायला? परत काहीतरी मध्येच काढू नको तुझं. जिडे किती नोटा होत्या का? एका बंडल मध्ये 100 नोटा आहेत. म्हणजे 3 बंडलच्या 300 नोटा. आणि तुम्ही मोजताय ते वेगळं. बरं थांब जरा. चुकलं सगळं माझं. ते एक काम कर, ते पैसे दे तिच्याकडे मोजायला आणि तू एक कागद घेऊन लिहूत बस. हा राहू द्या द्या इकडे मी मोजते. कुठं आणलं एवढं पैसे? जयडे कसलं पैसा मोजतेस? भरतीसाठी आणलं का काय? हो. काय केलं म्हणजे कुठं आणलं एवढं पैसे? ह्यांना माहितीये का? अगं शियाडी सारखी किती प्रश्न विचारतेस? आता एवढं पैसे कुठं आणलं, किती आणलं, इतकंच विचारलं तर एवढं काय बोलताय? आणि मी काय बाहेरची आहे काय? मला नको का कळायला नेमकं कुठनं पैसा आणलं आणि कसं आणलेत ती? तुमच्याकडनं नाही घेतले ते पैसे आणि तुमच्या कुठल्या वस्तूला हात न लावता घेतलेत. मग एवढं कोण उधार झालं तुम्हाला पैसे द्यायला? माझं जे काय होतं ना त्यातनं घेतले ते पैसे. जयडे किस्त आहेत ते हे 85,000 झाले फक्त. आणि तुला किस्त लागायचे 1.5 लाख. म्हणजे अजून 65,000 कमी पडतात. आता 65,000 कुठून आणायचं? बघतो मी काय ते. जेडे हे पैसे नीट ठेव कपाटात. मी आलोच. अरे थांब की पोरा, जीवन तर जा. हाय का आता रिकामे पोटी वर्ग बसेल गावभर फिरत. काय करावं बाई? जयडे जा तुझे पैसे ठेव जा. काय झालं तुला आता? काय नाही चांगलं चाललंय तुमचं. आमच्या ह्यांना अंधारात ठेवून एवढं सगळं करताय. उद्या अंगलट आल्यावर निस्तारा लावू नका म्हणजे झालं. आता कसं समजावं ह्या बाईला? काही कळतच नाही मला. ह्या सगळ्यांच्या मध्ये माझ्या आपल्या म्हातारीचं मरणच आहे बघा. आता हे पोरं कुठनं पैसे कसं जमा करतात कुणास ठाऊक. ते झाला का चहा? झालाय धरा. बापू मला पैसे लागणार आहेत कशाला? भरतीला. तर भरतीला बी पैसे लागतात का? मग किती? 1.5 लाख. किती? 1.5 लाख. तुला काही यार बीड लागले का? 1.5 लाख म्हणजे तुला काही चिचुका वाटतंय तुम्ही? वर तोंड करून सांगतोयस ते? आता वर तोंड करून सांगितलं पण काय झालं? अगं मी एक दाढी गेली की मला 20 रुपये मिळतात. 1.5 लाखासाठी मला किती दाड्या करायला लागतील त्याचं गणित मांड. मी कशाला मांडू गणित? तुमचं तुम्ही मांडा. मला पैसे द्या 1.5 लाख रुपये. बघितलंस का त्याचा हक्क दाखवून पैसे मागतोय? तुम्हाला काय फरक पडतोय मग? अब आपले एकुलते एक पोरग आहे, द्या की त्याला मागतोय पैसे तर. जेवल्यावर बडीशेप मागतात ना तसं पैसे मागतोय तो. द्या बडीशेप. असं असतं बे कधी? पैसा काही झाडायला लागतात व्हय? अरे पैसे मिळवण्यासाठी किती कष्ट करायला लागतात ते माहिती का तुला? एक तर कामाची अक्कल नाही आणि वरती ह्याला 1.5 लाख रुपये द्या.
ती काय पण असू दे, मला पैसे पाहिजे. कानाखाली आवाज काढी. काढा. एक काय 2 काढा, पण मला पैसे द्या. 1 रुपया देणार नाही. मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. पैसे मिळणार नाहीत म्हणजे नाहीत. मला जर पैसे दिलं नाही तर मी हे तोंड दाखवत नाही परत. जीवच देतो मी. राहुल्या, अरे लय बघितल्या जीव देणार रे. तुला जीवच द्यायचा आहे ना, दे की मग. बघतो किती जीव देणार आहेस ते. बापू, मी नुसता डोस देत नसतो. ए डोसवाल्या, जा जीव दे जा. आय, मी एकदा गेलो की परत येत नसतो. अहो एवढं कशाला ताणताय? पोरग मागताय पैसे तर देऊन टाका ना. उगा जीवाचं काहीतरी करून घेईल मग ते. मग बरं जाई की, सुंट वाजून माझा खोकला जाईल. ए जातोयस ना? हा, जातोय की, निघालोयच. ठीक आहे. राहुल्या, बापू, मी तुम्हाला अजून एक चान्स देतो. काय असेल ते परत एकदा विचार करा आणि हिथंच बसवून विषय संपू. ए इशे मिटवणाऱ्या, हो बाहेर. जातोय. आये, मी आता खरंच जातोय. राहुल्या, ए राहुल्या, अरे राहुल्या थांब की. राहुल्या, काय असं येण्यासारखं करायचं मग? तुम्हाला काय कळतं का बा? एकुलतं एक पोरग आहे आपलं आणि त्यांनी जीव दिला तर काय करायचं? काय करत नाही, नुसतं बोलतोय ते. त्याला जायचं असेल मिलिटरीत तर जाऊ द्या की. उगीच कशाला अडकाटी आणताय व? लय शानी आहेस. जात आणि कामाचं बघ. अहो ऐकलं का? काय आहे बाहेर काय चाललंय बघितलं का? आता इथून बाहेरचं कसं बघणार मी? तुम्हाला जोक करायचं सुचतंय बाई. विषय काय चाललाय आणि तुमचं काय चाललंय? आता पण विषय सांगितला तर कळेल ना मला. आधी आंघोळूर का? नाही, आधी काय झालंय ते सांग मला. शेवटी अजिंक्यनं पैसे दिलं ना तुम्ही. कसलं पैसे? कसलं असतात पैसे? आता उगाच डोकं फिरवू नकोस हं. आता मी कशाला देतोय पैसे? भरतीसाठी. आणि मी कवा दिलं पैसे? कसलं पैसे कवा दिलं? आता माझ्या संग खोटं बोलू नका. तुमची आई आणि तुमची लेक बसली की तिथं घरात पैसे मोजत, एक एक नोट मोजत होत्या. त्या दोघी पैसे मोजतात म्हणजे म्याच दिलं वय. मग कुणी दिलं? तर मला काय माहित कोणी दिलं पैसे? मग त्यांच्याकडे एवढं पैसे कुठं आलं? पुष्पे, एवढं म्हणजे किस्त पैसे आहेत ना? 85,000 आहेत. काय 85,000? आणि एवढं पैसे कुठं आलं त्याच्याकडं? आता तुम्ही उगाच नाटक करू नका. अगं नाटक काय याच्यात? नाही दिलं म्हणजे नाही दिलं. तुम्ही नाही दिलं तर एवढं पैसे कुठं आलं? आता मला काय माहित कुठनं पैसे आलं? तुम्ही दिले नुसतं कळू द्या, मग मी हाय आणि तुम्ही हाय. हिचं तर अवघडच आहे. राहुल्या कुठे? अरे ते येईल मागणी. अरे त्याच्या घरात दंगा चाललेला म्हणून मी नाही थांबलो. कसला दंगा? बापूचं त्याचं काहीतरी चाललेलं, बहुतेक पैशावर नसणार. आणि तुझ्या पैशाचं काय झालं? 85,000 जुळलेत. मामानं दिलं वय? नाही, 15,000 इकडनं तिकडनं गोळा केलेत आणि 70,000 बायाकडनं घेतलेत. भैयाकडनं? होय, आणि त्याने असंच दिलं वय? तसंच देत होता, पण मीच म्हटलं दागिने ठेवून घे म्हणून. कायला कशा आणायस? भैयाकडे दागिने ठेवून आलेस वय? काय करू मग आता, कुठनं जुळणं म्हणलं. का तो भैया कसा अख्ख्या गावाला माहितीये. येळ आली तर तो जम्या आणि टॅलेंट त्यांना बी ऐकून खाईल. अरे नाही काय करणार तू. हुबला काल बघ. राहुले, काय रे झालं घरात? बापू संग भांडण झालं. का? पैसेच देत नाही म्हणत होते. मग काय, रावल्या ताटे म्हणतात आपल्याला.
पैसे दिलं नाही तर जीवच देत तू म्हणालो. दिले मग. नाही लाका. मग काय म्हणलं बापू? काय म्हणणार, दे जा जीव म्हणाले. अरे मग काय जीव द्यायला आलायस इथं? वय हे लाका, असलं काही करू नकोस. जीव दिलास तर पैसा बी गेलं आणि जीव बी गेलाच. अय, माझं काय डोकं फिरलंय वय. मी काय खरोखर जीव देणार नाही काय? नुसती धमकी द्यायची असती. आणि बापूने पैसेच दिले नाही तर? नाही कस, मला कॉन्फिडन्स आहे बापू पैसे देणार. फक्त एक काम करा. काय? तू आमच्या घरला जा आणि बापूसनी सांग की राहुल्या जीव द्या लागलाय म्हणून. ए, मला मध्ये घेऊ नको बरं का. माझ्याकडे तर बघू बी नको. मला हे पैसा बिसा भरून भरतीचं काम करणं पटतच नाही. काय का दोस्त हायसा का काय हायसा? ए, हाय असं हाय. असू दे बाबा. पैशाचं काय झालं? बायाकडनं घेतलं किती? 70,000. आणि राहिलेलं? पहिलं 15 आणि हे 70. एवढंच आहे. सतीश सरांना सांगितलंस का? नाही अजून. आता फोन करूया की. कर की फोन. हा. अरे फोन उचलत नाहीत. चिडलं तर नसत्याल ना आपल्यावर? अरे बिझी असतील, परत ट्राय कर. हा. झाली का जुळणी? हा झाली जुळणी, पण ते घोळ झालाय. काय गोळ झालाय? माझ्याकडं 1.5 लाख नाही जमले. मग किती जमलेत? 85,000 जमले. फक्त 85? मिलिटरी भरती म्हणजे तुम्हाला खेळ वाटतो का काय? पैसे नाही तर माझा वेळ कशाला वाया घालवलात? आणि तुमचा तो मित्र, त्याचं काय झालं? हा त्याचं झालंय, पण माझं जरा. एकाकडे 1.5 लाख आणि एकाकडे 85 आहेत. काय करायचं? असू दे, जेवढे मिळतात तेवढे घे. अजिंक्य, हा. तुम्ही गावाकडची साधी पोरं आहे म्हणून तुमचं काम करतो, पण उरलेले पैसे पगारात द्यायला लागतील. काय? हा चालते. ठेवू का मग आता? थँक्यू सर. काय म्हणाले? अरे आपलं काम झाले म्हणले. आज्या, आपण पण भरती झालो लका. अरे फोन आला, फोन मामाचा फोन आलाय. हा मामा. हा हॅलो अजिंक्य, अरे कुठेस तू? हाय की गावातच आहे. एक काम कर, तू आत्ताच्या आत्ता कारखान्यावर ये. मला तुझ्याशी लय महत्वाचं बोलायचंय. का काय झालं? काय नाही, तू ये मग बोलू आपण. बरं आलो. मी आलोच. कार काय झालं? अरे मामानं कारखान्यावर बोलवले, काहीतरी काम आहे म्हणलंय. बर लगेच ये. हा आलोच मी. ये राहुल्या बसीत. पलीकडे घे. पाहता आलाय बाहेर. तुम्ही ते व्यवस्थित पलीकडे लावून घ्या. हा, आणि जोडीला त्यांना घ्या. मी येतो परत लगेच. काय झालं मामा? अर्जंट मध्ये बोललोस. अरे काय चाललंय काय तुझं आजा? काय चालली म्हणजे? सकाळी घरात तू पैसे मोजत होतास. हा त्याचं काय? कशाची तयारी चालली?
भरतीसाठी पैसे गोळा केलेस होय? होय. अरे सांगितलं होतं की तुला पैसे लागणार आहेत म्हणून. पैसे लागणार आहेत ते सांगितलंस रे, पण जमावलेलं नाही सांगितलंस. हा, अरे तू आंघोळीला गेला होता ना. कुठनं आणलंस एवढं पैसे? कोणाकडनं व्याजानं पैसे घेतलेस का? किती टक्क्याने घेतलेस? नाही, व्याजन नाही घेतले पैसे मामा. मग कुठनं बँकेकडनं घेतलेस का? बँकेकडनं घ्यायचे म्हटलं तुला काहीतरी तारण ठेवायला लागणार. मग कुठनं आणलेस पैसे? मामा, अरे नको काळजी करू. पण कुठनं आणलेस एवढं पैसे? काय का आता तू नको विचार करू. अरे तुझं भलं व्हावं असं वाटत नाही का रे आम्हाला? मी असं म्हंटल का? मग तू फक्त विचार करू नको, मी करतो सगळं नीट. अरे अजब. मामा, राजा, परत काय करायच्या आधी सांगत जा रे बाबा. हो. जा आता. हा. घरी आल्यावर बोलू आपण. पण तिचे काय डोळा बिळा फुटला का काय? तुझं कुठलं का डोळे तुला बघून चालतात नाही? मी नीट चालू होती, तूच येऊन धडकला. चालताना बघतात नाही तुला? हे लय होता आजा. एक तर माझा गारेगार पाडलायस, आता मला गप गारेगार घेऊन द्यायचा. ए, लय लाड देऊ नको. गार घेऊन दे म्हणे. आजा, मी तुला नीट सांगते, गारेगार दे गप. अगं, असलं 50 गारेगार खात असतील रोज. रोज पडत असतील. काय प्रत्येक वेळी आणून देऊ मी? पण आता तुझ्यामुळे पडलाय, आता तूच घेऊन द्यायचा. तू मला धडकलीस काय? तुझ्यामुळे पडलंय. तुझं तू घेऊन खाता. तर मला जाऊ दे. शितले सरक की शितले. गारेगार घेऊन दे गप. शितले, तू डोक्याचा दही भात करू नको सांगतो तुला. आजा, मी प्रेमानं सांगते, गारेगार घेऊन दे. तुझं प्रेम गेला चुलीत. तर बाजूला. मला गारेगार पाहिजे. ए बाबा, द्यायला गारेगार. जाऊ दे मला. अहो सुट्टी द्या की. ए, आता सुट्ट कुठलं देऊ? सुट्ट बिट्ट काय नाही. काय घे. सुट्ट नाहीत माझ्याकडे. अरे सुट्ट नाही त्याला मी काय करू? गारीगार पाहिजे असेल ना तर सुट्ट द्या. ए शितले, तुला नंतर देतो गारेगार. जा. हे नंतर कशाला? आत्ता पाहिजे. अगं त्याच्याकडे सुट्ट नाहीत तर? मग मी काय करू? सुट्टे आहेत की नाही ते विचारून गारेगार पाडलेलंच काय माझं? ए, तू धडकलेस मला. ए बाबा, काहीतरी करा आणि दे ना गारेगार. जाऊ दे मला. सुट्टे नाहीत की. अरे माहिती की सुट्ट नाही ते. काहीतरी करा आता. धर. आता काय करू? हा, एक काम करा, 5 गारीगार घ्या. काय 5 गारेगार? अहो काय गाव जेवण नव्हे इथं? अहो एक तर सुट्ट द्या, नाहीतर 5 घ्या. अरे 5 कोण खाणार इथं? अरे मेरा तो गिर गया. तुझ्यात तर दे बाबा, याला बी दे. धर. घे. का? आईला गारीगार खाताय होय? हो. आणि मला हो, द्यायला बी. कसलं गारेगार आहे? कसलंय म्हणजे? कळत नाही तुला कसलं तिथे? हे राजा, गारेगार दिला ना मग राखी आता. चाललोच की. तू चाली मांजरासाठी गाडीवी. मी मांडलोय, तुलाच मांडलीची गरज पडेल. तू बोका आहे बोका. मला माहितीये तू बाहेर जाऊन काय काय करतो ते सगळं. काय वेळ मी नव्हतं. तुम्ही असं बोबड्यागत का बोलताय?